करडे साहेबांवरती प्रेम करणारे सगळे आत्मीय नातेवाईक, ज्येष्ठ नेते, बंधूंमध्ये शिवाजीरावचा माझा वेगळ्या पद्धतीने संबंध आला. काही कॉलेजचे मुलं आणि आम्ही एकत्र येऊन बाहेर जात असताना त्यांची भेट झाली. दुधाची किटली, त्यांना लवकर राजकारणात संधी मिळाली. मला त्यांनी विचारलं तुम्हाला एवढ्या लवकर संधी का मिळाली. शिवाजीराव एक तुम्हाला सांगत होतो. तर वर्षाने त्यांनी विचारलं बरा तो का नाही म्हणायचं नाही म्हणे विश्वास घ्या ना. आणि तसं झालं होय म्हणले. आले आता ते 6 वेळेस म्हणून आज 7वी त्यांची टर्न होणार होती. मला 7 टर्न झाले. माझ्याकडे येऊन बस म्हणून काय केलं पाहिजे. मला उभं राहा म्हणतात. म्हणून राहा म्हणतात तर नाही म्हणलं तरी राहा. रोहिदास मगट बरोबर होते. काय करायचं काय न करता करता उभे राहिले. योग्य संधी आली, निवडून आले. आताही तसंच होतं. संधी आल्यानंतर सोडू नका. आणि अक्षय विक्रमने सांगितलं म्हणजे सांगण्याची गरज नाही. आम्ही सगळ्या ताकदीने तुझं बरोबर. त्याची खात्री सचिन जगताप तुला देतील. काय करावं लागतं, जे काही करायचं ते केलं. त्यांना ते नेऊन बसवलं. फक्त लक्ष ठेवून काम करावं लागणार आहे. स्वार्थासाठी भरपूर लोक येतात. तेवढं लक्ष ठेवून मनापासून काम करायचं मी करत राहणार. विक्रमने शब्द दिला मी देण्याची आवश्यकता नाही. पण उलटा अनुमोदन सुरू झालंय. शिवाजीराव इथं आता रामभाऊ रामभाऊ आहे. दोघांची गुप्टिंगच चालायची. आणि थोड्या वेळाने परत माणूस आला खरंच बोलतात का हे विचारायचं तर असून गप्पा मारायचा. एक वेगळा माणूस, समाजातील सामान्यातला सामान्य बरोबरचा माणूस गेलेला नुकसान आहेच.